कांदा प्रश्नावरती नवी दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत केंद्र आणि राज्य शासनाने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय। गोडाऊनमध्ये पडलेला संपूर्ण कांदा केंद्र आणि राज्य सरकार खरेदी करणार आहे। बाजारभावाप्रमाणे हा कांदा खरेदी केला जाणार असल्याची माहिती नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे। मात्र बाजारभाव म्हणजे नेमका दर काय असेल हे अद्यापही अस्पष्ट आहे। आज दिल्लीमध्ये कृषी मंत्री राधामोहन सिंह, राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी कृषी मंत्री शरद पवार आणि इतर नेत्यांमध्ये बैठक पार पडली। यामध्ये जर सरप्लस प्रोडक्शन झालं आणि कांद्याच्या निर्यातीलाही वाव नाही आहे आणि देशात देखील कांदा कोणी घ्यायला तयार नाही आहे, याचं कारण मध्य प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड झाली आणि देशात देखील कांद्याचं क्षेत्र वाढत चाललेलं आहे। त्यामुळे यावेळी आपल्याला याचा विचार केला पाहिजे की मक्याची किंमत 1200 रुपये क्विंटल होती, ती आता 2000 रुपये क्विंटल झालेली आहे आणि म्हणून ज्या पिकांच्या किमती जास्त आहे त्या प्रकारचं क्रॉप पॅटर्नमध्ये निर्णय करणं हे याचा विचार शेतकऱ्यांनी केला पाहिजे। अर्थात माझी त्यांना विनंती आहे की आता येणाऱ्या काळामध्ये कांद्याचं एकरेज थोडं कमी केलं पाहिजे आणि ज्याचं शॉर्टेज आहे ते एकरेज जर वाढवलं त्या प्रकारचे प्रयोग केले तर ही वेळ येणार नाही। परंतु तरी देखील या परिस्थितीमध्ये भारत सरकारतर्फे महाराष्ट्राच्या मागे आणि महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांकरता जे करता येण्यासारखं असेल ते करण्याचा प्रयत्न भारत सरकारतर्फे केला जाईल आणि या बाबतीत माननीय कृषी मंत्री राधामोहन सिंगजी आणि त्याचबरोबर आमच्या येथील जे आमचे कोऑपरेटिव्ह आणि बाकी जे मंत्री आहेत रामविलास पासवान या दोघांनी पण या संदर्भात आम्ही सगळी मदत करू असं आश्वासन दिलं आहे। पॉलिसीचा वाद महाराष्ट्र राज्याचा प्रश्न आहे। दोन्ही मंत्र्यांनी कबूल केली तिथे आम्ही याबाबतीत योग्य तो निर्णय करू। एक, सबसिडीच्या बाबतीमध्ये अजूनपर्यंत महाराष्ट्राचा प्रस्ताव मिळालेला नाही आहे। महाराष्ट्राचे सचिव आहेत त्यांनी एवढं सांगितलं की एक वेळ जेव्हा आम्ही कांद्याची अशीच खरेदी केली त्यावेळी 200 कोटी रुपयाचं नुकसान झालं। 200 कोटी रुपयाचा कांदा खरेदी केला आणि 200 कोटी रुपयाचं नुकसान झालं। त्यामुळे आमची विनंती अशी आहे की असं नुकसान करण्याच्या ऐवजी आपण पर क्विंटल काही सबसिडी डायरेक्ट जनधन योजनेद्वारे किंवा आधारद्वारे डायरेक्ट शेतकऱ्याच्या बँक अकाउंटमध्ये दिली तर त्यात करता येईल का असं त्यांनी मांडलं। त्यांनी म्हटलं तुम्ही तो प्रस्ताव द्या, तो असेल तर त्याचाही विचार करू। त्यामुळे दोन्ही बाबतीमध्ये चर्चा झालेली आहे पण महाराष्ट्राचा अद्याप यातला दोन्ही बाबतीतला प्रस्ताव आला नाही आहे। त्यांनी 1-2 दिवसात ताबडतोब प्रस्ताव देण्याचा कबूल केला आहे। तो आल्यावर दोन्ही प्रस्तावावर आम्ही केंद्रामध्ये विचार करू। आणखी एक प्रश्न सर, निर्यातीमध्ये आता सध्या तर कुठल्याही प्रकारची ड्युटी नाही आहे आणि बैठकीत चर्चा आली त्यावेळी पवार साहेब सगळ्यांनी सांगितलं की निर्यात करण्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण ही आहे की जागतिक बाजारपेठेत देखील कांद्याची मागणी नाही आहे। त्यामुळे निर्यातीत देखील कुठे तर प्रोत्साहन द्यायला काही लोकांनी सांगितलं की कांद्याला निर्यात करायला सबसिडी द्यावी, पण अशा प्रकारची सबसिडी देण्याचं धोरण कॅबिनेटमध्ये प्रधानमंत्र्यांच्या अनुमतीने ठरेल। त्याचा आजच आम्हाला या मीटिंगमध्ये निर्णय करता येणार नाही, पण हे सगळ्या ज्या सुझाव आले आहेत हे आम्ही प्रधानमंत्र्यांच्या कानावर टाकू, अर्थमंत्र्यांच्या कानावर टाकू आणि त्यातून जो मार्ग काढायचा प्रयत्न करता येईल तो जे मंत्रालयाच्या लेवलवर काढण्यासारखे उपाय होते त्याचा निर्णय झालेला आहे। बाकीच्या बाबतीत करू। सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने या भामरे साहेब या भाऊसाहेब या पहिले फक्त मंत्री या बाकीला काही बात नाही। बाकी तुम्ही फुंडकर आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी यासंबंधी या सदाभाऊ इकडे त्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांशी त्यांनी काही चर्चा केलेली आहे आणि तातडीने चर्चा करून महाराष्ट्र स्तरावरच्या विषयाबद्दल काय करायचं असेल त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार महाराष्ट्र सरकारला असल्यामुळे ते माननीय मुख्यमंत्री त्या मंत्र्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतील।